अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री गुरुचरित्रातील अध्याय 12वा पाहणार आहोत. या अध्यायात गुरूंच्या कृपेने अशक्य गोष्ट कशी शक्य होते आणि भक्ताच्या आयुष्यात गुरूंचं स्थान किती मोठं आहे हे अत्यंत प्रभावीपणे सांगितलेलं आहे. एक ब्राह्मण होता. तो खूप सद्गुणी आणि धर्मनिष्ठ होता. पण त्याच्या आयुष्यात एक मोठं दुःख होतं. त्याला संतान नव्हतं. अनेक वर्षे तो आणि त्याची पत्नी या दुःखाने व्याकुळ होते. त्यांनी अनेक उपाय केले, देवांची पूजा केली, व्रत केलं, पण काहीच फळ मिळालं नाही. शेवटी त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्यांच्या चरणी जाऊन प्रार्थना केली. त्या ब्राह्मणाने अत्यंत नम्रतेने गुरूंना विनंती केली, गुरुदेव, आम्हाला संतान प्राप्तीचा आशीर्वाद द्या. आमचं जीवन अपूर्ण वाटतं. श्रीपाद श्रीवल्लभ त्याच्या श्रद्धेने आणि प्रामाणिक भक्तीने प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, तुझ्या घरी लवकरच पुत्र रत्न जन्माला येईल. गुरूंच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून तो ब्राह्मण घरी परतला. काही काळानंतर गुरूंच्या आशीर्वादाने त्यांच्या घरी सुंदर निरोगी मुलाचा जन्म झाला. तो दिवस त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला. अनेक वर्षाचं दुःख संपलं आणि त्यांच्या घरात सुख, समाधान आणि आनंद नांदू लागला. या कथेतून आपल्याला एक खूप मोठा संदेश मिळतो. गुरूंवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. गुरूंचं वचन कधीही खोटं ठरत नाही. म्हणूनच संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा सोडू नका. गुरूंवर विश्वास ठेवा, कारण गुरूंची कृपा असेल तर प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीपाद श्रीवल्लभ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.